पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतलाय। शेतकऱ्यांना सिबिल स्कोअर मागितल्यास एफआयआर होणार असल्याची देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय बँकांना तंबी दिलेली आहे। गेल्या वेळी सुद्धा आम्ही सांगितलं, मात्र बँका ऐकत नसतील तर आमचा नाईलाज आहे। गरीब शेतकऱ्यांच्या पाठीशी आपण उभे राहिलेच पाहिजे असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे। दरम्यान राज्यस्तरीय बँकर्स समितीची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांवर सिबिलची अट लागू करणार नाही आणि त्यांना सिबिलचं कारण देऊन त्या ठिकाणी तुम्ही कर्ज नाकारता हे खपवून घेतलं जाणार नाही। जे तुम्ही इथे सांगता तेच बँकांनी त्या ठिकाणी पाळलं पाहिजे आणि जर बँका अशा प्रकारे सिबिलची अट टाकणार असतील तर आम्ही त्यांच्यावर एफआयआर दाखल करू। आता शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी, कारण शेतकऱ्यांना 30 जून पर्यंत नुकसान भरपाईचं वाटप करा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। सर्व जिल्हा प्रशासनाला मुख्यमंत्र्यांनी तसे आदेश दिलेत। खतं बियाणांचं लीकिंग करणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश सुद्धा मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलेले आहेत। त्यामध्ये शेतकऱ्यांना मदत करायची आहे, त्यामध्ये सर्व अधिकाऱ्यांना निर्देश दिलेले आहेत। कृषी विभागाला, पणन विभागाला, संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की बी बियाणं खतं ही वेळेवर मिळाली पाहिजे। कुणी त्याचं लिंकेज करता कामा नये, हे घ्या तर ते देतो असे कोणी ब्लॅकमेलिंग करत असतील त्यांना जेलमध्ये टाकण्याचे आदेश दिलेले आहेत। त्याचबरोबर जे बोगस बियाणं आणि खतं विकतील त्यांना देखील जेलमध्ये टाकण्याचा आदेश दिलेले आहेत।